पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुणीय मिरविती देवी कुबेरे तैशीची। जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझे होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दुर्वरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती करणे बसावा राम। तो मीची आहे आत्मा आप्त काम तरीन मन कोणा करावी म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परमः तदेवाहम नमत्तोन्यदितिमे निश्चितामती। जयांचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा चालू केला। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 3 क्रमांकाचा। या 3 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये श्री गुरुदेव 3 वेळेला बोललेले आहेत आणि शिष्य महोदय 2 वेळेला बोललेले आहेत। त्यापैकी श्री गुरुचे 1 वेळेचं बोलणं आपण बघितलं। आता शिष्य श्री गुरु अशा पद्धतीने 2 वेळेला शिष्य आणि 2 वेळेला श्री गुरु या परिच्छेदामध्ये बोलतायत। क्रमप्राप्त तो विषय आपला चालू आहे। यामध्ये प्रथम परिच्छेदामध्ये आपण उपोद्घाताचा विचार केला। उपोद्घात त्याला म्हणतात प्रतिपाद्य अर्थ मनसी निधाय अर्थांतर वर्णनम उपोद्घातः। प्रतिपादन करण्याचा विषय मनात ठेवून त्याच्या भोवतालची चर्चा करणं याला उपोद्घात असं म्हणतात। आपल्या भाषेमध्ये त्याला परिहार किंवा मुख्य भूमिका प्रस्तावना असे आपण म्हणतो। मग तो उपोद्घात अर्थात प्रस्तावना करत असताना तो काय बोलला, आतापर्यंत तुम्ही काय करता गुरुदेव, स्वप्नाचा दृष्टांत करताना त्याप्रमाणे जागृतीला मिथ्या म्हणता। पण मग स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या म्हणण्यापेक्षा स्वप्न सर्वानुमते मिथ्या अद्याप ठरलेलं नाही आणि सगळी स्वप्न मिथ्या ठरतात असंही नाही। पण जागृतीच्या बाबतीत दुमत नाही, जागृती सर्वानुभवाने सत्य आहे। पडली रूढी जगा परिचार चालवित व्यवहार सत्य म्हणून स्वप्नाचा दृष्टांत करून जागृती मिथ्या ठरण्यापेक्षा जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न मिथ्या ठरायला काय हरकत आहे, कारण जसं जागृतीत घडतं तसंच स्वप्नात घडतं। पण मग नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं म्हणावं। म्हणून स्वप्न सत्य आहे म्हणण्याकरता त्याने 2 तर्क दिले। एक न्यायमताला अनुसरणारा तर्क आहे, तर दुसरा रामानुजादी जगत सत्यवादी यांच्या मताला अनुसरणारा तर्क आहे। न्यायमताला अनुसरणारा तर्क असा दिला का स्वप्न म्हणजे काय, जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न। स्मृतीतले पदार्थ जागृतीत कसे असतात, सत्य असतात। आणि स्वप्न जर जागृत पदार्थाची स्मृती असेल तर त्याला सत्य म्हणायला काय हरकत नाही, पहिला तर्क। दुसरा तर्क त्याने दिला, स्वप्न कालात काय घडतं तर आपल्याकडे जे 3 देह आहे स्थूल सूक्ष्म आणि कारण देह, त्यातल्या स्थूल देहाला सोडून सूक्ष्म देह बाहेर जातो आणि ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करून पुन्हा आत येतो। मग त्या स्वप्ना अवस्थेमध्ये सूक्ष्म देहाने कोणत्या पदार्थाशी व्यवहार केला, ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार केला आणि ईश्वरसृष्टीतले पदार्थ कसे आहे, सत्य आहे, म्हणूनही स्वप्नाला सत्य म्हणायला काय हरकत नाही। असा विचार दुसऱ्या परिच्छेदामध्ये शिष्याने प्रतिपादन केला। अर्थात स्वप्न जागृत पदार्थाची स्मृती म्हणा किंवा स्थूल देहाला सोडून लिंग देह बाहेर जाऊन तो सत्य पदार्थाला पाहून पुन्हा या स्थूल देहात येतो असं म्हणा। या 2 पैकी कोणताही एक तर्क घ्या, कोणती एक युक्ती घ्या आणि स्वप्नाला सत्य म्हणा। आणि ते बोलताना तो शेवटी बोलला, एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोललो येते, नेके काही या होते ते तुम्ही जाणा। आता माझ्या समजुतीत काही चुकत असेल तर ते आपण दुरुस्त करा। मग गुरुदेवाने सांगितलं दुरुस्त करण्याकरता काही बरोबर आणि काही चुकीचं असावं, मग ते दुरुस्त करतात। सगळंच चुकीचं आहे, त्यात दुरुस्त काय करायचं, म्हणजे दोन्ही तर्काने स्वप्न काही सत्य ठरत नाही असं गुरुदेव 3ऱ्या परिच्छेदामध्ये बोलले। ते बोलत असताना आपण बघितलं की ज्ञानामध्ये आपण मुख्य 2 प्रकार पाहिलेत, तसे 3 प्रकार आहेत। एक भ्रमात्मक ज्ञान, 2 प्रमात्मक ज्ञान आणि 3 स्मृती ज्ञान। पण तूर्त इथे 2 प्रकार आपण पाहिले, स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच प्रमाज्ञान।
तर त्या प्रत्यक्ष ज्ञानामध्ये दोन लक्षणं आपण पाहिले, नैयायिक आणि वेदांती. नैयायिक कशाला सत्य म्हणतात, ना आपलं प्रत्यक्ष कशाला म्हणतात, तर इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम, इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हणावं, अशी नैयायिकाची व्याख्या आहे. पण ही व्याख्या जर घेतली तर आंतरप्रत्यक्ष आपल्याला होणार नाही, ब्रह्माचं प्रत्यक्षही कधी होणार नाही. म्हणून वेदांताने व्याख्या केली इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम, एवढी व्याख्या पुरेशी नाही. मग अंतकर्मवृत्ती आणि विषय देश, अंतकर्मवृत्ती आणि विषय यांचं एकदे स्थितित्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे. त्याला इंद्रियाचा संबंध असेल किंवा नसेल, बाह्य पदार्थाकरता इंद्रियाचा संबंध लागेल वृत्तीला बाहेर जाण्याकरता, पण आत असणारा आतले मन आदी काम क्रोध आदी विकार असेल, सुखदुःखादी पदार्थ असेल किंवा मन असेल, तसंच आत्माही आत आहे, आतनोती व्यापनोती ते आत्मा, मग यांच्या प्रत्यक्ष करता इंद्रियाची आवश्यकता नाही. म्हणून अंतकर्मवृत्ती आणि विषयाचे एकदे स्थितित्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे, अशी व्याख्या वेदांतांनी केली. आणि मग हे करून सांगितलं काय, स्वप्नातला आणि स्मृतिज्ञानातला फरक स्पष्ट केला. आणि स्मृतिज्ञान, आता प्रत्यक्षाचं लक्षण आपल्याला कळालं. स्मृतिज्ञान कशाला म्हणतात, तर इंद्रिय आपलं संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती, केवळ संस्कारापासून जे ज्ञान होतं त्याला स्मृती असं म्हणतात. त्याच्यातही मात्रपद ही प्रतिभिज्ञा प्रत्यक्षावरची अतिव्याप्ती घालवतं. आणि उद्भूत हे पद आणखी पाहिजे, कारण सगळ्याच संस्कारापासून स्मृती होत नाही. जे संस्कार जिवंत असेल, उद्भूत असेल, त्याचपासून स्मृती होते. म्हणून उद्भूत संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. आणि मग आपण जवळपास 2-3 फरक पाहिले स्मृती ज्ञानामध्ये आणि स्वप्नामध्ये. त्या प्रत्यक्षामध्ये मग 2 प्रकार पाहिले, एक अभिज्ञारूप प्रत्यक्ष आणि एक प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष. अंतकर्मवृत्ती आणि विषयाचे एकदे स्थितीत होऊन प्रथमताच एखाद्या पदार्थ, वस्तू, व्यक्ती, स्थळ, काळ याला जर आपण पाहिलं तर त्याला अभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणतात. आणि पूर्वीचे संस्कार पुन्हा अंतकर्मवृत्ती आणि विषय यांचं एकदे स्थितित्व झालं तर मग त्याला प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष असं म्हणतात. जसं की तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमा तरी विठ्ठल रूप. हे जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय यांचे जे उद्गार आहे हे प्रतिभिज्ञा प्रत्यक्षाचे आहे, कारण त्यांनी पूर्वीचे संस्कार आहे आणि पुन्हा वृत्तीचं आणि विषयाचे एकदे स्थितित्व आहे, त्याला प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणतात. मग स्वप्नामध्ये हवं झालं तर काय होऊ शकतं, स्वप्नामध्ये प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष होऊ शकतं, अभिज्ञा प्रत्यक्षही होऊ शकतं, पण काय होऊ शकत नाही, तर स्वप्नामध्ये स्मृती होऊ शकत नाही. म्हणले का, तर पहिला फरक असा आहे का स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो. पूर्वीच्या संस्काराच्या द्वारा अंतकर्मवृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण करते, याला स्मृती असं म्हणतात. आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख असतो, म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न म्हणता येणार नाही. दुसरं, स्मृतीचं जनक कोण आहे, तर स्मृतीचं जनक संस्कार आहे. आणि स्वप्नाचं जनक, स्वप्न कधी पडतं, निद्रा, झोप लागल्याच्या नंतर. म्हणजे स्वप्नाचं जनक झालं, जनक कोण आहे तर निद्रा आहे, आणि स्मृतीचं जनक कोण आहे तर संस्कार आहे. म्हणून त्यांचे जनकही 2 भिन्न आहे. पुन्हा वृत्तीचा विचार केला तर अंतकर्मवृत्ती बाहेर न जाता आतल्यात पदार्थाचा आकार धारण करते, ते स्मृती आहे. आणि स्वप्नामध्ये अंतकर्मवृत्ती बाहेर जाऊन त्या विषयाचं प्रत्यक्ष करते, म्हणजे इंद्रियजन्य आहे ते स्वप्न पदार्थ आहे, आणि इंद्रियजन्य नाही तर ती स्मृती आहे. त्यामुळे जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न, म्हणून त्याला सत्य म्हणा असं म्हणता येणार नाही. इथपर्यंतचा विषय आपण पाहिलेला आहे. आता पुन्हा श्रीगुरु त्याला कालच्या चिंतनामध्ये जाता जाता शेवटी बोलले होते की स्वप्नामध्ये असे काही विलक्षण पदार्थ प्रतीतील येतात जे आपण उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेही नाही, कधी ऐकलेलेही नाही. अशाही पदार्थाचं आपल्याला काय पडतं, स्वप्न पडतं. त्यामुळे जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न म्हणता येणार नाही, असं ज्या वेळेला श्री गुरुदेव बोलतात त्यावेळेला आता हा शिष्य बोलतो. तरंग 6वा आहे, परिच्छेद 3रा आहे, आणि त्यामध्ये श्रीगुरूचं बोलणं एकदा झाल्याच्या नंतर आता शिष्य बोलत आहे, तो प्रसंग आपला चालू आहे. तो काय बोलतो बघा. शिष्य म्हणतो, त्या विलक्षण पदार्थाचे स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने होईल. याच जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे नाही. गुरुदेव काय बोलले, तू काय बोलतो की जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न, म्हणून त्याला सत्य म्हणा. तर असं म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही, तर अनुभूतिश्च अननुभूतिश्च इति स्मृती ही इति श्रुती ही अशी एक श्रुती आहे. अनुभूतिश्च अननुभूतिश्च, विलक्षण शब्दाचा अर्थ केला. अनुभूतिश्च अननुभूतिश्च म्हणजे आपल्याला ज्याचा अनुभव आहे तेही पदार्थ स्वप्नात येतात, पण कधी कधी ज्याचा आपल्याला अनुभव नाही असेही पदार्थ स्वप्नात येतात.
ते आपण उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेही नाही, कधी ऐकले नाही. असे काही विलक्षण पदार्थ स्वप्नात येतात, म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न नाही, असं ज्या वेळेला श्री गुरुदेव बोललेत तर त्यावेळेला शिष्य म्हटलं असं काही नाही. आता ही बाटल आहे, ही जर माझ्या स्वप्नात आली तरीच आता मला पाठात अनुभव आहे, पण स्वप्नात ती आली तर तिचा अनुभूत पदार्थ आहे. पण असा एखादा पदार्थ आहे का ज्याचा मला अनुभव नाही, तोही स्वप्नात आला म्हणजे तो विलक्षण झाला, असंच तुमचं म्हणणं आहे ना? गुरुदेव म्हटले हो. तो म्हटलं असं नाही. मग म्हणले एखादा पदार्थ आपल्याला उभ्या आयुष्यात कधी पाहिला नसेल, ऐकला नसेल, त्याची आपल्याला स्मृती होते, म्हणून असे काही विलक्षण पदार्थात असं नाही म्हणता येणार. आम्ही फक्त संस्कार म्हटलेला आहे, आणि तो या जन्माचा असं नाही ना, मागच्या जन्माचा संस्कार असू शकतो, त्याच्या मागच्या जन्माचा संस्कार असू शकतो. कधी ना कधीतरी, कुठे ना कुठेतरी, केव्हा तरी कुठल्या तरी जन्मात आपल्याला त्याचा अनुभव असल्याशिवाय त्याची आपल्याला स्वप्नामध्ये प्रतीती येणार नाही, असा शिष्य बोलू लागला. कसं? एखादं छोटं बाळ असतं. आता पाचीच्या दिवशी आपण त्या बाळाला बऱ्याच घरी त्याला चाटण देण्याची पद्धत आहे. म्हणजे त्याला मधाचं चाटण देतात, म्हणजे ते गोड बोललं पाहिजे, लवकर बोललं पाहिजे, मुख निघता कामा नये, अशी एक आपल्या भारतीय समजूत आहे. आणि त्यामुळे त्या लेकराला चाटण देतात, मध चाटायला देतात. मग मध चाटायला देतात, आणि काही ठिकाणी कडुनिंब चाटायला देतात. कडुनिंब त्याला दोघांची सवय लागावी, जीवनातले काय सुख संतोष यावे, दुःख विषादाना बजावे, लाभालाभनं धरावी मना माझी, दोन्ही सहन करण्याचं त्याचं सामर्थ्य असं, म्हणून त्याला कडुलिंबही देतात आणि मधही देतात. पण ज्या वेळेला कडुलिंबाचा पाला आपण ते रस बीस त्याच्या ओठाला जर लावला तर ते वज्र मिठी मारतो तोंडाला, ते काही केलं तोंड उघडत नाही. आणि त्याला जर मधाचं चाटण लावलं गेलं लगेच ते तो जीभ काढून बाहेर काढून त्याला चाटायला सुरुवात करतं. किंवा आईचं स्तनपान दिलं का लगेच ते चुटू स्तनपान करायला आरंभ करतं. आता त्या बाळाला या जन्मात कधी या गोष्टी शिकवल्या? कडुलिंब कडू असतो तो घेऊ नये, मध हा गोड असतो तो स्वीकार करावा, आईचं स्तनपान करावं म्हणजे आपलं पोट भरतं, संतुष्टी पुष्टी तुष्टी आपल्याला प्राप्त होते, असं शिकवलं का त्याला कोणी? नाही. बरं, त्याला संस्कार आहे का? या जन्मात कुठे पाहिले का ऐकले? पण मग ते बरोबर मधाचा त्या स्वीकार करतं, कडुनिंबाचा त्याग करतं, आईचं स्तनपान आनंदाने ते करतं. याचं कारण काय? याचं कारण काही नाही, गतानुगती केलो की मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. प्रत्येक योनीमध्ये, प्रत्येक जन्मामध्ये आपल्या आईचं स्तनपान ते करतच आलं, त्याला ते पूर्वीचे काय आहे? संस्कार आहे. मग ज्या जन्मात त्याचा अनुभव नसेल स्तनपान करण्याचा किंवा गोडाचा स्वीकार केला पाहिजे आणि कडूचा त्याग केला पाहिजे, या जन्मात जरी संस्कार नसेल तर कुठले संस्कार आहे? त्याला ते पूर्वजन्माचे संस्कार आहे. मग आपल्याला काही पदार्थ असे विलक्षण आपल्या स्वप्नामध्ये येत असेल, त्याला या जन्माचे संस्कार जरी कारण नसेल तर त्याच्या पूर्वजन्मीचे संस्कार त्याला कारण आहे. पण कुठल्या तरी जन्मात संस्कार असल्याशिवाय तो पदार्थ स्वप्नात येत नाही, असा हा शिष्य बोलतोय. बघा, तो म्हणतो त्या विलक्षण पदार्थाचे स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्कारणे होईल. याच जन्मातील ज्ञान संस्कारणे स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे नाही. कारण कोणाची प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. अनुकूल म्हणजे इष्ट साधनता ज्ञानम अनुकूलम. इष्ट साधनता हे आपल्याला हे आपल्याला अनुकूल आहे, हे आपल्याला पोषक आहे. ते बाळ बघा ना, कडुलिंब काय घेत नाही? कारण त्याला वाटतं हे आपल्याला पोषक नाही. आणि मधाचं चाटण का स्वीकारतं? त्याला वाटतं हे आपल्याला पोषक आहे. आता त्या प्रसंगात कळत नाही, पण त्याला गतानुगती केली की पूर्वजन्माचे त्याला काय ते संस्कार आहे. म्हणजे इष्ट साधनता ज्ञानामुळे सेवन करण्यामध्ये म्हणजे स्वीकारण्यामध्ये मनुष्याची प्रवृत्ती होते, तर अनिष्ट साधनता ज्ञानामुळे त्याची त्यागण्यामध्ये प्रवृत्ती होती. त्यागण्याकरता किंवा भोगण्याकरता मनुष्य प्रवृत्त काय होतो? अनुकूल असेल तर अनुकूल वेदनेम सुखम, अनुकूल असेल तर तो भोगण्याकरता प्रवृत्त होतो. प्रतिकूल वेदनेम दुःखम, प्रतिकूल असेल तर त्यागण्याकरता प्रवृत्त होतो. मग भोगण्याकरता किंवा त्यागण्याकरता त्याची प्रवृत्ती कशाद्वारा होते? पूर्वीच्या संस्काराद्वारा होते. म्हणून म्हणतात कारण कोणाची प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. बालकाची स्तनपानाच्या ठिकाणी जी प्रथम प्रवृत्ती होते ती जन्मांतरीच्या स्तनपानाच्या अनुकूल ज्ञानाने होते. अनेक जन्मामध्ये त्याने ज्या योनीत ज्या मातेच्या पोटी त्याने जन्म घेतला त्या मातेचं स्तनपान करून त्या दुधावर तो मोठा झालेला आहे, म्हणून त्याला ते संस्कार आहे आणि अनुकूल ज्ञानाने त्याची ती प्रवृत्ती होते. म्हणून या जन्मातील अज्ञात पदार्थाचे तुम्ही म्हणतात त्याला कुठे संस्कार आहेत? या जन्मातले नसेल हो, पण अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल नाही. या जन्माचे संस्कार पाहिजे असं काही नाही. असं ज्या वेळेला हा शिष्य बोलतो त्यावेळेला श्रीगुरू म्हणतात असंही म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण तुझं म्हणणं काय ठीक आहे, या जन्माचे संस्कार नसेल त्याला कारण काय? पूर्वजन्माचे संस्कार आहे. पण असे काही स्वप्न कधी कधी असं काही विलक्षण स्वप्न पडतं का असा संस्कार कुठल्याच जन्मात होणं शक्य नाही, आणि असेही पदार्थ आपल्या स्वप्नात येतात. कसे ते? तर त्याकरता उदाहरण, आता एखादा मनुष्य स्वप्नामध्येच मेला
स्वप्नामध्ये तो त्याचं देहावसान झालं, देवाघरी तो गेला. खरं तो स्वतःच्या घरीच आहे, पण स्वप्नात तो देवाघरी गेला. मग स्वप्नात तो देवाघरी गेला तर त्यावेळेला स्वप्नामध्ये अंत्ययात्रा चालते. अंत्ययात्रा चालते, तोच मेलेला आहे, तोच मेलेला आहे. आणि मग समोर समोर ते काय म्हणतात, ते शिकाळी धरून मटका धरून तोच चाललेला आहे. आणि रामनाम सत्य तोच म्हणतो. आता असं जागृतीमध्ये कोणत्या जन्मात असा संस्कार होऊ शकतो? उत्तर आहे, कोणत्याच जन्मात होऊ शकत नाही. आपणच मरायचं, चार खांदेकरी आपणच व्हायचं, आपणच तिरडीवर राहायचं, आपणच पुन्हा रामनाम सत्य मागे रडतही चालायचं आणि पुढे ती शिकाळी येऊनही चालायचं. असं होणं शक्य आहे का? असा संस्कार जागृतीत कोणत्या जन्मात, कधी, केव्हा, कुठे, कुणाला, कधी, कसा होईल? कधीच, केव्हाच, कुठेच, कोणत्याच जन्मामध्ये कुणालाच कशाच प्रकारे होणं शक्य नाही. पण असंही स्वप्न पडतं. तुम्हाला असं स्वप्न पडू शकतो? हो, कोणाला पडू शकतं असं स्वप्न? तर त्याचं उत्तर बाबा सहज म्हटले होते. ते विनोदाने बोलले, पण वस्तुस्थिती तशी म्हटलं तर काही वावगं होणार नाही. 3 येशन आहे. शास्त्रेशन आहे, वित्तेशन आहे, दारेशन आहे, म्हणतो लोकेशन आहे. हे लोकेशना सोडणं फार कठीण आहे. आणि ज्याला फार लोकेशनाची इच्छा असते, म्हणजे लोकांनी आपलं मान मान्यता व्हावी, लोकांनी आपली पूजा करावी, लोकांनी आपला सन्मान करावा, आणि कुठेही जेवायला गेल्याच्या नंतर पहिलं ताट पंक्तीचं मानाचं आपल्यालाच असावं, आपण गेल्याच्या नंतर आपली अंत्ययात्रा अशी व्हावी, आहे ना. असं जर एखादा महापुरुष चिंतन करत असेल, महापुरुष कसं म्हणायचं ते उपरोधाने म्हणणं आहे, तर त्याला कदाचित असं स्वप्न पडू शकतं. पण मग आता असं जे स्वप्न पडलं, असे संस्कार कुठल्या जन्मात होणं शक्य आहे? कुठल्या जन्मात नाही. किंवा दुसरं एक उदाहरण जर आपण पहा, की असं काही विलक्षण स्वप्न पडतं की आपल्याच मस्तकाचा शिरछेद आपणच आपल्या उघड्या डोळ्याने पाहतो. आपलंच मस्तक छाटलेलं आहे आणि ते आपणच आपल्या डोळ्याने पाहत आहे, असं स्वप्न पडतं. तर आपल्या मस्तकाचा झालेला छेद आपण आपल्या डोळ्याने कधी पाहू शकतो? कोणत्या जन्मात पाहू शकतो? कुठल्याही जन्मामध्ये पाहू शकत नाही. राजे शिवछत्रपती, जाणता राजा, राजे शिवछत्रपतीचे असे काही मावळे होऊन गेलेत. मला वाटतं त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा एक असा प्रसंग आहे की ज्या वेळेला ते पावनखिंडीमध्ये त्या सिद्धीचा जावई मसूद याच्यासोबत द्वंद्व करत असताना अक्षरशः शेवटच्या धडशीर धडाच्या वेगळं झालं. ते मोरारबाजीचंही तसंच सांगतात. मोरारबाजीचं शिर धडाच्या वेगळं झालं तरी ते धड तलवार फिरवत होतं आणि तेही तलवारीचा वेग आपल्याला दिसत नव्हता. पण त्यांनासुद्धा आपल्या मस्तकाचा छेद आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहणं शक्य आहे काय? उत्तर आहे नाही. आपल्या मस्तिष्काचा छेद आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. तसं सुद्धा काय होतं? स्वप्न पडतं. मग याला कोणत्या जन्माचा संस्कार कारण आहे बोल, असं त्याला बोलतात. म्हणजे असं म्हणता येईल की स्वप्नामध्ये असे काही विलक्षण पदार्थ प्रतीतील येतात का ज्याचा संस्कार आपल्याला कुठल्या जन्मात होणं संभवनीय नाही. त्याबद्दल गुरुदेव बोलतात. श्रीगुरु म्हणतात हेही म्हणणे बरोबर नाही. हेही म्हणणे म्हणजे जसं बाळाची स्तनपानाच्या ठिकाणी प्रवृत्ती झाली तर ते पूर्वी जन्माचे संस्कार आहे, तसं एखादं स्वप्न पडलं आपल्याला, या जन्मात आपल्याला त्याचे संस्कार नसेल तर त्याच्या पूर्वीच्या कुठल्या तरी जन्मात त्याचे संस्कार कारण आहे, असं तो बोलला. तर त्याचं उत्तर देताना श्री गुरुदेव म्हणतात हेही म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद आपल्या डोळ्याने पाहिल्याचे स्वप्न पडते. बघा, म्हणजे आपल्याच मस्तकाचा छेद कोणी पाहिला? आपणच आपल्या डोळ्याने पाहिला, असे स्वप्न पडते. आणि आपल्या डोळ्याने आपल्या मस्तकाचा छेद पाहणे कोणत्याही जन्मात, म्हणजे अगदी आपण आताच म्हणलो मोरारबाजी सारख्यांना सुद्धा जरी त्यांचं शीर्ष धडाच्या वेगळं झालं आणि त्यांनी द्वंद्व संग्राम केला, त्यांना देखील आपल्या मस्तिष्काचा छेद आपण आपल्या डोळ्याने पाहणं संभवनीय नाही. आणि म्हणून जागृत पदार्थाच्या ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होत नाही असेच म्हटले पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर तो शिष्य काही एवढा कच्च्या गुरुचा चेला नाही, म्हणजे एकदम त्याने हे मान्य केलं असं होत नाही. तो म्हणतो असं नाही. त्यालासुद्धा कारण संस्काराचं आहे. त्यालासुद्धा कारण काय? संस्कार आहे. आपण आपल्या मस्तिष्काचा छेद आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही, पण स्वप्नामध्ये आपणच आपल्या मस्तिष्काचा छेद झालेला आपल्या डोळ्याने पाहतो. त्यालाही कारण संस्काराचे आहे. म्हणजे त्याला कोणते असे संस्कार कुठल्या जन्मात झाले? म्हणजे असं आहे की कधी कधी काय होतं, आपण पाहतो प्रसंग दुसऱ्याचा आणि आपल्याला आपल्या जीवनात तो तसा प्रसंग घडला असं आपल्याला स्वप्न पडतं. त्याच्याकरता 1-2 उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण असं आहे का, हे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जवळ पाहिलेलं, आपल्याकडेच राहायला ती व्यक्ती होती, तरुण स्त्री होती, तिचे पती होते आणि आपण पाठात एकदा उल्लेखही केलेला आहे. त्या कोरोनामध्ये ते ॲम्ब्युलन्स नुसती वाजली ना तरी अंगावरती थरकाप उठायचं. कोण गेलं, कसं गेलं, म्हणजे तिकडे गेलं का तिकडंच त्याने फुकून द्यायचं, एकूण फक्त पैसे पाठवायचे. पॉझिटिव्ह संपला का संपलं काम, पॉझिटिव्ह निघाला की संपलं.
मग त्या केळगावमधली एक तरुण व्यक्ती गेली. गेल्याच्या नंतर मग ती सगळी चर्चा. आता भर तारुण्यामध्ये एखाद्या माऊलीला तिचे पती सोडून गेल्याच्या नंतर ते काय दुःख असतं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आणि मग ते दुःख पाहून ही माऊली थोडीशी हृदयाने कमकुवत होती. मग तिच्या मनात ते चिंतन चालू झालं. तिला एक प्रकारची टक लागलं म्हणणं, आपला असं होऊ नये, आपला असं होऊ नये, आपला असं होऊ नये. आपला पती जर भर तारुण्यात गेल्याच्या नंतर आपलं काय चिंतन करायला लागली. मग माऊलीचे सांगणे, जागता जो आशिजी जेणे ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेव देखीचे त्याची स्वप्ने. प्राय असं होतं, असंच होतं असं नाही, पण असं कदाचित कधी बऱ्याच वेळेला घडतानाही दिसतं. आणि मग स्वप्न पडलं, ती झोपलेली आहे, तिचे पती जवळच झोपलेले आहेत. आणि स्वप्नामध्ये तिचे पती गेल्याच्या नंतर ते दुःख कधी कधी इतकं भयंकर असतं ना, ते स्वप्नात सुद्धा स्थूल देहावर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला भेटतो. ती ओक्साबोक्षी रडायला लागली, झोपीत आहे रडायला लागली. आणि तिचं रडणं, तिच्या रडण्याने तिची मिस्टर जागे झाले. त्याने विचारलं, ए का रडतेस? तर ती म्हणायला लागली, झोपीतच आहे. ती म्हणते, माझे मिस्टर गेले. ती नवऱ्याला सांगते. तो म्हटला, वेडी का खोळी, तुम्ही जिवंत आहे. ती म्हटली, तुला काय जाळायचं का, माझा गेला. आणि मग या ग्रस्ताने बिचारा, तो कधी मध्ये विचारसागर आहे कायचा, त्याला कळालं का ही स्वप्नात आहे म्हणजे प्रातिभाषिक सत्यता आहे, आणि आपण जागृतीत आहोत म्हणजे व्यावहारिक सत्यता आहे. आणि आपण त्या ग्रंथात असं ऐकलं आहे की समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. आता ही स्वप्नात बोलते म्हणजे ही प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. मी तिला सांगतो मी जिवंत आहे, ती म्हणते तुला काय जायचं का, मी व्यावहारिक सत्तेतला आहे. तर मग हिचा स्वप्नातला पती गेलेला आहे ना, व्यावहारिक सत्तेतला मी जरी असला तर हिला एक तर काय गेलं पाहिजे, तिच्या स्वप्नात मी गेलं पाहिजे. पण दुसऱ्याच्या स्वप्नात जाण्याचं आपल्याला स्वातंत्र्य नाही, हे आपण करू शकत नाही. पण तिला आपल्या जागृतीत आपल्याला आणता येतं. मग त्याने काय थोडासा एखादी थोडीशी कानामागे दिली, ती जागृतीत आली आणि ती रडणारी एकदम हसायला लागली का तिचा भ्रम निवृत्त झाला. मग आता तिने जी पती मेलेला बघितला तो स्वतःचा बघितला का दुसऱ्याचा बघितला? दुसऱ्याचा बघितला. पण तिला स्वप्न काय पडलं, आपलेच गेले. घडलं की नाही असं. दुसरा व्यक्ती तो प्रवास करत असताना त्याने बघितलं आणि एक व्यक्ती भयंकर दुःखी झालेली. विचारलं का हो? म्हणले, त्याने दाखवलं दोन्ही खिसे असे कापलेले होते, खिसेच राहिले नव्हते, आणि दोन्ही खिशातली पुंजी आमची सगळी गेली, असं तो म्हटला. आणि मग हाही थोडासा पैशावाला होता, प्रवास नेहमी करायचा. मग त्या दिवशी दिवसभर तो खिशालाच जपायला लागला, सारखा खिशालाच हात लावायचा, आपला कोणी कापू नये, आपला कोणी कापू नये. दिवसभर त्याचं चिंतन घडलं. स्वप्नात तो झोपला. झोपल्याच्या नंतर त्याला त्याचाच खिस्सा कापल्याचं स्वप्न पडलं. आता मग त्याने सुद्धा खिस्सा कापल्याला कोणाचा बघितला? दुसऱ्याचं बघितलं. पण स्वप्नामध्ये काय झालं, स्वतःचाच खिस्सा कापल्याचं त्याला स्वप्न पडलं. असं आता हे दोन उदाहरणं झाले. तसं तुम्ही काय म्हणता, स्वतःचा शिरछेद आपण आपल्या उघड्या डोळ्याने कुठल्याही जन्मात पाहू शकत नाही, बरोबर आहे. पण दुसऱ्याचा शिरछेद, दोघाचा द्वंद्व झालं, दोघाचा भयंकर संग्राम चालला, आणि त्या रणधुमाळीचे साक्षीदार म्हणून जर आपण असलो तर त्या जयद्रथाचं शिर धडाच्या वेगळं भक्तराज अर्जुनाने केलं, हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. आणि तो प्रसंग आपण पाहता येईल, एकूण बाण सोडला आणि बरोबर त्याचं शिर धडाचं वेगळं केलं आणि त्याच्या वडिलाच्या अंकावर जाऊन ते पाडलं. तिकडे तो वडीलही गेला त्याचा आणि इकडे तो जयद्रथही गेला. हा प्रसंग जर आपण पाहिला तर दुसऱ्याच्या मस्तिष्काचा शिरछेदाचा काय झाला, संस्कार झाला. फक्त स्वप्नामध्ये काय झालं, जागृतीमध्ये तो दुसऱ्याच्या मस्तिष्काचा शिरछेद पाहतो आणि स्वप्नामध्ये आपला स्वतःचा शिरछेद झाला असं त्याला काय पडतं, स्वप्न पडतं. पण त्याला तरी कारण काय, संस्कारच आहे, असा कोण बोलतो? आता हा शिष्य बोलतो. बघा तो काय म्हणतो. आणि माऊलीची ओवी, चालतया मार्गू सांडे पारखी आखरी पडे राहटी माझे न घडे, काही काय घडू शकतं. तो पाहतो दुसऱ्याचा आणि स्वप्न मात्र स्वतःच्या शिरछेदाचं त्याला पडतं. काय म्हणतो बघा, शिष्य म्हणतो, महाराज आपल्या मस्तिष्काचा छेद आपल्या डोळ्यांनी पाहणे संभवनीय नसेल, तुम्ही म्हणता इथपर्यंत आम्हाला मान्य आहे, तरी दुसऱ्याच्या मस्तिष्काचा छेद जागृतीत पाहिलेला असतोच. आणि त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तिष्काचा छेद काय करतो, तो पाहतो. एवढेच काय ते. परंतु त्यासही संस्कार कारण असल्यामुळे त्या स्मृती म्हणण्यास हरकत नाही. मग ती जागृत पदार्थाची काय म्हटली पाहिजे, त्याला स्मृती म्हटली पाहिजे. त्यालाही कारण संस्कार आहे. फक्त पाहिला त्याने दुसऱ्याचा आणि स्वप्न पडलं त्याला स्वतःचं, एवढंच काय तो फरक आहे. आता इथे काय, त्यांनी चकार लावायला नको शिष्याने. काय अंशामध्ये असं घडतं पण ते अपवाद आहेत, पण असंच घडतं असं त्याने म्हणायला नको, ही एक गोष्ट आहे. परंतु असं जर आपण म्हटलं तर ही गोष्ट अनुभवाच्या विरोधात येते. गुरुदेव त्याला बोलतात, वाटेल त्या संस्काराने वाटेल त्याची स्मृती व्हायला पाहिजे, व्हायला लागेल. कसं मग, अभंग पाठांतर केलं, अभंग गाथा पाठ केला तो कोबरायचा, आणि अभंग आठवायला लागले ज्ञानोबा राहायचे. पाठ केली ज्ञानेश्वरी
आठवू लागल्या भागवतातल्या ओव्या आहे ना, मृदंग वाजवायला शिकला आणि तो तबलाच वाजायला लागला असं व्हायला लागेल. कारण वाटेल त्या संस्काराने वाटेल त्याची स्मृती. तू म्हणला ना मस्ती शिरछेद पाहिला कोणाचा, दुसऱ्याचा, आणि त्याला स्वप्न काय पडलं फक्त स्वतःचं, पण त्याला हे कारण काय, संस्कार आहे. असं हे आपण 1-2 उदाहरणं पाहिलेत. आता ती माऊलीने दुसऱ्याचा पती गेलेला बघितलं आणि तिला स्वप्नात स्वतःचाच पती गेला असं स्वप्न पडलं. आपण वरवर पाहता आपल्याला जरी वाटलं का एकाच्या संस्काराने एकाचं घडलं, पण असं नाही घडलं. तिने पाहिलं दुसऱ्याचं, पण ते पाहताना तिने चिंतन काय केलं, आपलं असं होऊ नये असं चिंतन केलं, म्हणून तिला तिचे पती गेल्याचं काय पडलं, स्वप्न पडलं. खिस्सा कापल्याला दुसऱ्याचा पाहिला आणि स्वतःचा खिस्सा कापल्या स्वप्न का पडलं, पाहिला दुसऱ्याचं, पण आपलं असं होऊ नये त्याचे संस्कार त्याने आपल्याकडे लावून घेतले, म्हणून त्याला त्याचं स्वप्न पडलं. म्हणून वाटेल त्या संस्काराने वाटेल त्या पदार्थाची स्मृती होत नसते. ज्याचे संस्कार असेल त्याची स्मृती होत असते, आणि तेही उद्भूत संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. आणि अन्यथाच असं आपण जर मान्य केलं नाही तर अनुभवाचा आपलं आपणाम काय त्याला म्हणतात, अनुभवाचा आपलं आपणाम निश्चित करता येत नाही. आणि अनुभव आपला असा आहे प्रत्येकाचा का ज्याचे आपल्यावर कधी ना कधी केव्हा ना केव्हा कुठे ना कुठे संस्कार घडलेले आहेत, आणि त्यातही जे संस्कार जिवंत आहे कंसात उद्भूत आहे त्याचीच आपल्याला स्मृती होती, आणण्याची नाही. कालच बोललो, एखादा मृदंग वादक आहे तर त्याने अनेक बोलाचा रियाज केलेला आहे. 30-30 तास एका बोलाची साधना करणारे होऊन गेलेत. सुभाष देशमुख गुरुजीसारखे, आपले मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य, ह्या महात्म्याने किती साधना केल्या आहेत. पण मग त्यांना सगळीच बोल त्यावेळेला ते लगेच प्रगट होतात असं नाही. ज्याचे संस्कार जिवंत आहे उद्भूत आहे असेच बोल त्यांच्या हातातून ते काय होतात, म्हणजे स्टेजवरती परफॉर्मन्स करत असताना प्रात्यक्षिक करत असताना त्यांच्या त्या हातातून येतात. एखादा गवई असेल तर सगळ्यात चाली त्याच्या मुखातून एकदाच येत नाही. त्या संस्कार तसे राग म्हणा, तसं वायुमंडल म्हणा, तर त्या वेळेला त्या चाली काय होतात त्याच्या मुखातून बाहेर येतात. म्हणजे ज्याचे संस्कार असेल त्याच चाली गवईच्या मुखातून, ज्या बोलाचे संस्कार असेल तेच बोल वादकाच्या मुखातून, किंवा जे चिंतन वक्त्याने केलं असेल तेच चिंतन त्याच्या मुखातून बाहेर पडतात. तर कधी कधी तो म्हणतो हा प्रसंग मी काही नियोजित नव्हता, तो अचानक आला, पण अचानक जरी आला तर तो कधी ना केव्हा कुठेतरी ऐकलेला आहे, कुठेतरी त्याचं चिंतन घडलेलं आहे, कधीतरी वेळ काळ त्याला दिलेला आहे, आणि त्या प्रसंगाला अनुसरून तो मग उद्भूत झाला. पण त्याचे पूर्वीचे संस्कार नाही आणि ते अचानक आलं असं मात्र होत नाही. म्हणून जो दुसऱ्याच्या संस्कारापासून स्वतःचा शिरछेद झाल्याची स्मृती होत असेल तर मग वाटेल त्या संस्काराने वाटेल त्या पदार्थाची स्मृती होईल. पण असं होतं का, उत्तर आहे नाही. म्हणून दुसऱ्याचे संस्कार शिरछेद पाहिला आणि स्वतःचा शिरछेदाचे त्याला आपलं संस्कार दुसऱ्याच्या शिरछेदाचे झाले आणि स्वप्न मात्र त्याला शिरछेदाचं पडलं नाही. यालाही कारण संस्कार आहे असं म्हणता येणार नाही, असं गुरुदेव आता बोलतात. बघा, श्री गुरुदेव म्हणतात हेही म्हणणे बरोबर नाही. हेही म्हणणे बरोबर नाही म्हणजे काय बरोबर नाही, त्यांनी शिरछेद कोणाचा पाहिला, दुसऱ्याचा, आणि स्मृती काय झाली, स्वशिरछेदाची. स्वप्न काय पडलं त्याला स्वशिरछेदाचं, तर हे म्हणणं बरोबर नाही. कारण बघा, कारण दुसऱ्या व्यक्तीचा शिरछेद जागृतीत पाहिला असल्यामुळे संस्कार सुद्धा काय होणार, दुसऱ्याच्या शिरछेदाचा ज्ञानाचा संस्कार होणार. स्वशिरछेदाचा ज्ञानाचा संस्कार होईलच कसा, त्या संस्कारापासून स्वशिरछेदाची स्मृती कशी होईल, आणि असे असूनही होईल असे मानले तर ज्ञात पदार्थाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थाची काय मानावे लागेल, आपल्याला स्मृती मानावी लागेल. म्हटले मग माना हे सर्वथैव अनुभवाच्या विरुद्ध आहे, आणि अनुभवाचा आपला नाम निषेध करता येत नाही. आता एखादा म्हणू लागला सिंचती, म्हणले सिंचती ठीक आहे, कशाने सिंचती, एक म्हटलं जलेनं सिंचती, मान्य करू आपण, जलाने पाण्याने सडा टाकला जातो. दुसरं म्हणू लागला अग्नेना सिंचती, तर हे आपण मान्य करू का, नाही, आग्नेचा सडा कोणी टाकत नाही. पण मग आग्नेनं सिंचती वक्ता बोलतो, त्याचा अर्थ जर आपल्याला लागत नसेल किंवा अनुभवाला जुळत नसेल तर मग त्यावेळेला म्हणतो बरोबर आहे, आग्नेना सिंचती म्हणजे तृतीया घ्यायची, आग्ने नावाची कोणीतरी एक स्त्री आहे तिच्याकडनं सडा टाकला जातो. मग असा अनुभवाला जुळेल असा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. तो ज्या वृत्तीवरनं घेतला जातो त्याला लक्षण असं आपण म्हणतो. म्हणजे बघा त्याला काय म्हणतात, ज्ञात पदार्थाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थाची स्मृती मानावी लागेल. हे सर्वथैव अनुभवाच्या विरुद्ध आहे. जसं जलेनं सिंचेती हा आपला अनुभव आहे त्यामुळे आपण ते मान्य करू, आग्नेनं सिंचेती हा अनुभवाच्या काय विरुद्ध आहे. आणि मग मानायचंच म्हणलं मग त्याचे थोडंसं लक्षणावृत्तीने आपल्याला त्याचा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून स्वप्न ज्ञाना स्मृती म्हणणे घडत नाही.
स्मृतिखंडनाविषयी अनेक युक्तिग्रंथकारांनी सांगितल्या. आता अनेक युक्तिग्रंथकारांनी काय सांगितल्या? पहिली गोष्ट सांगितली, स्वप्न हे कसं जन्य आहे? निद्राजन्य आहे आणि स्मृती संस्कारजन्य आहे. हा पहिला फरक पाहिला. दुसरं, स्मृतीतला पदार्थ काय नसतो? सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो, म्हणूनही त्या दोघांचं साम्य होणार नाही. तिसरी गोष्ट पाहिली, स्वप्न हे कोणत्या वृत्तीचं कार्य आहे? अविद्या वृत्तीचं कार्य आहे आणि स्मृती हे अंतःकरण वृत्तीचं कार्य आहे. तिसरी गोष्ट, स्मृतीतला पदार्थाशी इंद्रियाचा संबंध नसतो आणि स्वप्नातल्या पदार्थाशी इंद्रियाचा संबंध असतो. आता तुम्ही आत्ताच म्हटलं ते अविद्या वृत्तीजन्य आहे. मग काल आपण पाहिलं होतं, ज्याला साक्षीभाष्य आणि प्रमातृभाष्य हा भेद कळत नाही, अशा अविवेकाच्या दृष्टीने आम्ही स्वप्नातले पदार्थ इंद्रियजन्य असं म्हटलेलो आहोत. खरं ते अविद्यावृत्तीजन्य आहे. पण चला, तूर्त तरी स्वप्नातले पदार्थ कल्पित इंद्रिय तिथे आहे ना, म्हणून ती इंद्रियजन्य आहे आणि स्मृतीतले पदार्थ इंद्रियजन्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक पाहिला होता की स्वप्नातले पदार्थ हे प्रत्यक्ष असतात आणि स्मृतीतले पदार्थ प्रत्यक्ष नसतात. म्हणून जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणता येईल काय? उत्तर आहे, म्हणता येणार नाही. परंतु स्मृती ज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही, हे पूर्वोक्त दूषण अतिप्रबल आहे. त्याला सगळ्यात महत्त्वाचं, सगळं जाऊ दे, तू म्हणतो ना जागृत पदार्थाची स्मृती जर स्वप्न आहे तर स्मृतीतला पदार्थ सन्मुख असतो काय? तो उत्तर काय देणार नाही. आणि असेल तर ते कोणतं प्रत्यक्ष होईल? ते प्रतिबिंब प्रत्यक्ष. ते काही नाही, मग स्वप्न नाही, आपलं स्मृती नाही. आणि स्मृतीतला पदार्थ सन्मुख नाही आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख आहे, म्हणून जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणता येणार नाही. परंतु स्मृती ज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही, हे पूर्वोक्त दूषण अतिप्रबल आहे. स्वप्नामध्ये तर हस्त्यादी सन्मुख प्रतीत होतात. स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थ काय होतात? आपल्याला समोरासमोर दिसतात. म्हणून स्वप्न पदार्थाच्या ज्ञानास स्मृती म्हणणे हे अत्यंत निर्युक्तिक आहे. हे अनुभवाला जुळणारी गोष्ट नाही. आता लिंग शरीर बाहेर, आता तो म्हटला होता ठीक आहे, तो काय म्हणला होता? कारण आपण सुरुवातीलाच ओवी पाहिली, एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलले होते, नेके काय या पर होते ते तुम्ही जाणा. मग हे बोलत असताना शिष्याने स्वप्न सत्य ठरण्याकरता किती युक्ती दिलेल्या आहेत? त्याने 2 युक्ती दिल्या आहेत. जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न, स्मृतीतला पदार्थ सत्य असतो म्हणून स्वप्नाला काय म्हणा? सत्य म्हणा. तर त्यामध्येचा आतापर्यंत काल आणि आजच्या चिंतनामध्ये एकंदर हा मुद्दा अत्यंत निर्युक्तिक आहे, श्रुतियुक्ती अनुभूतीच्या विरुद्ध आहे. म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न आणि म्हणून त्याला सत्य म्हणा, हा युक्तिवाद काही त्याचा खरा ठरला नाही. तो म्हणला ठीक आहे, हा युक्तिवाद तुम्हाला मान्य झाला नसेल तर आम्ही दुसरा युक्तिवाद दिलेला आहे. काय? स्थूल देहाला सोडून लिंग देह बाहेर जातो आणि ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करून तो येथे येतो, म्हणून स्वप्नाला काय म्हणा? सत्य म्हणा. तर हाही युक्तिवाद बरोबर नाही. हा युक्तिवाद का बरोबर नाही? आपण त्याचाही थोडं एक सूक्ष्म सुतोवाच आपण मागे एका दिवशी केलेलं, म्हणजे या 2-3 दिवसामध्ये आपण त्यावेळेला म्हटलो की मृत्यू आणि जन्म म्हणजे नेमकं होतं. मृत्यू होतो म्हणजे काय होतो? जन्म होतो म्हणजे काय होतो? काय नेमकं घडतं का? आता जन्म होतो म्हणजे एखादी व्यक्ती या जगात येते, हे तर आपल्याला दिसते. आणि मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं? तर मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं? ते प्राणाचं उत्क्रमण होतं. मग ते आपण म्हणलो ना त्या दिवशी, विज्ञान आणि प्रयोग केला. काचाच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये एखाद्या मरणासन्न मुमूर्षू अवस्थेतल्या व्यक्तीला ठेवलं आणि त्यावेळेला त्याचं माशासारखं तडफडणं, कारण त्या मृत्यूच्या वेदना भयंकर असतात आणि त्यामुळे त्याची अगदी त्याने माशासारखं तडफडणं, उलतं पालतं होणं, हातपाय झाडणं आणि मग त्याने एकदम डोळे पांढरे करणं, आचके देणं आणि एकदम तो शरीर त्याचं शांत होणं आणि मग काचेला तडाही गेला, एवढं दिसलं. पण नेमकं काय झालं, याच्या पुढे नेमकं घडलं काय, तर काही कळालं नाही. आणि मग याचं उत्तर आपल्या ऋषीमुनींनी पूर्वीच आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. काय होतं मृत्यू म्हणजे? काय होतो तर त्या एक पुन्हा कायम मरतो आहे ना, म्हणजे प्रत्येक जन्मात मरतो तो स्थूल देह असतो. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही. जीर्ण वस्त्र साणीजे नित्यनतून वेढीचे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य नाते. म्हणजे असं आहे का स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह आहे. तर स्थूल देह आपण म्हणलो तोही जळतो, सूक्ष्म देहही जळतो आणि कारण देहही जळतो असं आपण बोललो. मग स्थूल देह कोणत्या? या भौतिक अग्नीने स्मशानभूमीत एकदा जळतो तो स्थूल देह आहे. चिंतारूपी अग्नीने पदोपदी जळतो तो सूक्ष्म देह आहे आणि ज्ञानरूपी अग्नीने जळतो तो कारण देह आहे. तर त्यामध्ये स्थूल देहाशी सूक्ष्म देहाचा जो वियोग आहे त्याला काय म्हणतात? मृत्यू म्हणतात.
स्थूल देहाला 25 तत्वात्मक असणाऱ्या स्थूल देहाला 17, 16 वा 19 तत्वाच्या सूक्ष्म देहाने सोडून जाणं याचं नाव काय? मृत्यू आहे. आणि अन्य स्थूल देहाशी त्या सूक्ष्म देहाने कर्माला अनुसरून आपलं जसं गतकर्म असेल तसा न अनुसरून त्या देहामध्ये प्रवेश करणं याला काय म्हणतात? जन्म म्हणतात. म्हणजे हे काय? जन्म आणि मरण आहे. म्हणजे थोडक्यात मृत्यू समय काय होतं? स्थूल देह सूक्ष्म देहाला सोडून जातो, त्यालाच मृत्यू असं म्हणतात. बरोबर की नाही? म्हणले हो बरोबर आहे. मग तुम्ही आता काय बोललात? स्वप्न सत्य काय? स्वप्न अवस्थेमध्ये म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये स्थूल देहाला सोडून कोण बाहेर जातो? सूक्ष्म देह. आणि तो ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करतो, पुन्हा मध्ये येतो, म्हणून स्वप्नाला काय म्हणा? सत्य म्हणा. अरे पण स्थूल देहाशी सूक्ष्म देहाचा वियोग म्हणजे काय आहे? मृत्यू आहे ना. स्थूल देहाशी सूक्ष्म देहाचा वियोग म्हणजे मृत्यू आहे. मग असं जर असेल तर स्वप्न ज्या व्यक्ती स्वप्नात गेली त्यावेळेला प्रत्येक ती व्यक्तीचं शरीर ज्यावेळेला सूक्ष्म देहाचा वियोग म्हणजे ते शरीर प्राणरहित झालं, म्हणजेच ते अमंगल झालं, प्रेतवत ते झालं. आणि अशा मड्याला आपल्याकडे त्याला प्रेत मड आहे ना असं म्हणतात, बॉडी ती पडलेली, त्याला जर नुसतं स्पर्श जरी झाला तर सचेल स्नान करतात, त्याचं सुतक पाळलं जातं, त्याला अमंगल मानलं जातं. मग जी व्यक्ती स्वप्नावस्थेमध्ये गेली झोपल्याच्या नंतर त्या वेळेला त्याचं शरीर प्राणरहित दिसलं पाहिजे, ते अमंगल दिसलं पाहिजे, प्रेतवत भयंकर प्रतीतीला झालं पाहिजे. तसं काय होतं? तसं काहीच होत नाही. आणि मग तो स्वप्नामध्ये सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर गेला या म्हणण्याला तुमचा अर्थ काय? कारण मृत्यू म्हणजे सूक्ष्मदेहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजे मृत्यू आहे. आणि स्वप्नामध्ये सूक्ष्मदेहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजे मृत्यू जर असेल तर ती व्यक्ती स्वप्नामध्ये जरी हरिद्वारला गेली आहे ना, तर मग इथल्या शरीराला या घरातल्या मंडळीने काय केलं पाहिजे? राम बोलो भाई राम, त्याला काडी लावून दिली पाहिजे. कारण आता तो सूक्ष्मदेह गेला ना म्हणजे तो काय झाला? प्रेत झालं, मृत्यू त्याचा झाला. पण असं होतं का? असं होत नाही. मग सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर गेला आणि तो सत्यगिरी समुद्राधिकाला पाहून पुन्हा इथे आला, म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा हे म्हणणं कितीपत उचित आहे असं त्याला आता बोलतात. बघा शेवटच्या काही पंक्तीमध्ये गुरुदेव काय म्हणतात. गुरुदेव म्हणतात बघा, परंतु स्मृती ज्ञानाचा विषय स्वप्नामध्ये तर हास्याधिक सन्मुख प्रतीत होतात, म्हणून स्वप्न पदार्थाच्या ज्ञानास स्मृती म्हणणे अत्यंत नियुक्त काय इथपर्यंत विचार झाला. आता बघा, आता दुसऱ्या मुद्द्याचा विचार. आता लिंग शरीर बाहेर जाऊन सत्यगिरी समुद्राधिक पाहते या शंकेचे समाधान सांगतो. ते असे, जर स्थूल शरीर सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन, लिंग शरीर म्हणजे सूक्ष्मदेह बाहेर जाऊन सत्यगिरी समुद्राधिक म्हणजे ईश्वरसृष्ट पदार्थ पाहतो असे म्हणावे असं तर आम्ही मानतच नाही. पण तुष्यंत दुर्जन्याने तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू जो दुसरा दिलेला स्वप्न सत्य ठरण्याकरता दुसरा युक्तिवाद केलेला आहे, त्या युक्तिवादाच्या नुसार असे म्हणावे तर लिंग शरीर बाहेर निघण्याने जसे मरणकाली शरीर म्हणजे स्थूल शरीर कसे होते? भयंकर प्रतीत होते. भयंकर प्रतीत होते म्हणजे ते अमंगल प्राणरहित मृत समान असं ते दिसतं. तसे स्वप्नकाली लिंग शरीर बाहेर गेल्यामुळे हे स्थूल शरीर अमंगल आहे ना, प्राणरहित आणि मृत समान असे झाले पाहिजे. तसे होते का? तसे तर होत नाही. मग स्वप्नकाली स्थूल शरीर प्राणसहित असून मंगलरूप असते, मृत समान भयंकर प्राणरहित असे ते काही दिसत नाही. आणि म्हणून स्थूल शरीर सोडून लिंग शरीर स्वप्नावस्थेत बाहेर जात नाही असेच मानले पाहिजे. मग असेच मानले पाहिजे म्हटल्याच्या नंतर अच्छा, तर मग आता या मुद्द्याचं खंडन करताना श्री गुरुदेव बोलतात. श्री गुरुदेव काय बोलतात त्याचा आशय आपण थोडक्यात बघू. आपलं हे शिष्य बोलतो. आता बघा, स्वप्न सत्य ठरण्याकरता कुतर्क दग्ध बुद्धी असा हा कुतर्काने ज्याची बुद्धी दग्ध झालेली आहे असा असणारा हा कोणता दृष्टी? तर्कदृष्टी. या तर्कदृष्टीने स्वप्न सत्य आहे. कारण गुरुदेवाने आतापर्यंत काय सिद्धांत प्रतिपादन केला? आता स्वप्न प्रपंचूपी मय माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचूपी मय माया विजृंभिता. हा स्वप्न प्रपंच जसा माझ्या मायेचा विस्तार आहे तसा जागृत प्रपंच देखील माझ्या मायेचा विस्तार आहे. अर्थात स्वप्नात आपल्याला स्वप्न वाटत नाही, पण स्वप्न आपल्याला स्वप्न वाटलं नाही म्हणजे स्वप्न नाही असं होत नाही. स्वप्नच असतं. फक्त स्वप्नात स्वप्न न वाटताना स्वप्नात सत्य वाटतं. म्हणून जरी स्वप्नात स्वप्न न वाटताना स्वप्नात सत्य वाटलं तरी स्वप्न नाही असं होत नाही. स्वप्नच असतं. याकरता फक्त जागं व्हावं लागतं. आणि मग सिद्धांत आहे तसे जागृतीसुद्धा पडलेली रूढी जगापरिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून जागृती देखील आपल्याला आपण झोपीत आहोत. कोणती? अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रवृद्धा अनादिजो, किंवा
अविद्येच्या निदा घोरत होता बदबदा आणि तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की भगवान माऊली म्हणतात. तसं ती ही लौकिक व्यवहारातली झोप ती प्रारब्धजन्य आहे आणि ही झोप मात्र एक प्रकारचं अज्ञानजन्य आहे. आणि मग ही आपण रोज झोपतो ती झोप जरा थोड्या काळाची असते आणि ही झोप जरा अधिक काळाची आहे. आणि आपण झोपल्याच्या नंतर आपल्याला झोपेमध्ये ते स्वप्न न वाटताना सत्य वाटतं, पण तरी ते सत्य नसतं. तसं अज्ञानरूपी निद्रेमध्ये गतानुगतिके लोकी किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा पडलो आवर्ती भोरा बहुतोरा ओळशिया. आपण या अज्ञानरूपी निद्रेमध्ये पडलेले असल्यामुळे आपल्याला हे जगत सुद्धा स्वप्नच आहे. खरं तर जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवर विठ्ठलाचे हे स्वप्ने हुनी निपटारे. ज्ञानोबर आहे तर स्वप्नातलं स्वप्न असं या जागृतीला म्हणतात. म्हणजे हा स्वप्नापेक्षाही निकृष्ट कोण असेल तर जागृती आहे. स्वप्नापेक्षा निकृष्ट का? कारण स्वप्नाला कंठगत पुरितत नाडी नावाचा देश आहे आणि एक क्षणाचा काल आहे. मग थोडा तरी देशकालाचा विचार स्वप्नाबद्दल आलेला आहे, पण तेवढाही देशकालाचा विचार जागृतीबद्दल कुठेच आलेला नाही. म्हणून जागृती कशी आहे? ही स्वप्नापेक्षाही निकृष्ट आहे. स्वप्नातलंही स्वप्न आहे म्हणून स्वप्नापेक्षाही निकृष्ट कोण आहे? जागृती. बरं का? बरं किमान बघा आता पुढे येणारच हा विषय आपल्याला. स्वप्नाचं जागृतीत आल्याच्या नंतर किमान स्मरण तरी होतं. स्वप्नाचं जागृतीत आल्याच्या नंतर किमान काय होतं? स्मरण तरी होतं. पण ह्या जागृतीचं त्या स्वप्नात गेल्याच्या नंतर स्मरण सुद्धा होत नाही. म्हणजे इतकं निकृष्ट कोण आहे? ही जागृती आहे. पण फरक एवढाच आहे का ते स्वप्न मिथ्या असताना स्वप्नात आहे तोपर्यंत मिथ्या वाटत नाही, त्याच्याकरता जागं व्हावं लागतं. तसं हेही स्वप्न आपण अज्ञानरूपी झोपेत असल्यामुळे हे मिथ्या वाटत नाही, पण याच्यातून आपल्याला जागं व्हावं लागेल. आणि त्या स्वप्नातून जागं करण्याकरता एखादा ढेकण, एखादा मच्छर, आणखी काही छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा पुरेशा आहे. पण या अज्ञानरूपी निद्रेतून जागं करण्याकरता इथे भल्याला जाग येत नाही. इथे जागं होण्याकरता एक नाही तर किमान 4 कृपा आपल्या जीवनात लागतात. एक आहे शास्त्रकृपा, दुसरी आहे ईश्वर कृपा, तिसरी आहे गुरुकृपा आणि चौथी आहे आत्मकृपा म्हणजे अंतःकरण कृपा. अशा 4 कृपेने कृपांकित झाला जर असेल तर मग तो या अज्ञानरूपी निद्रेतून जागा होतो. आणि मग या असणाऱ्या जागृत व्यवहाराची जी सत्यत्वाने प्रतीती येत होती त्याला मात्र या प्रतीतीकाली प्रतीत्युपैचे त्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या जगदंतपादी पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चयकाली होतो. त्यालाच आपण बाद असं म्हणतो. बाद म्हणजे नाश असं नव्हे, बाद म्हणजे अप्रतीती असं नाही. तर न अप्रतीती तोवर बाधा किंतु दृढ मिथ्यात्मनिश्चय. अप्रतीती म्हणजे बाद नाही तर प्रतीतीकाली दिसते काली पदार्थाच्या नाहीचा निश्चय होणं याला बाद असं म्हणतात. आणि मग तेही स्वप्न हेही स्वप्न आहे. पण ते तसं हे का हे तसं ते, तर अज्ञान आहे तोपर्यंत हे तसं ते, ज्ञान झाल्याच्या नंतर ते तसं हे. कारण अज्ञान आहे तोपर्यंत हे तसं ते का? कारण ज्ञानी आणि अज्ञानी, ज्ञानालाही 2च अवस्था असतात आणि अज्ञानालाही 2च अवस्था असतात. ज्ञानी गेला तर समाधीत आहे, निद्रा समाधी स्थिती असं म्हटलेलं आहे. आणि आला तर तो स्वप्नात आहे, कारण सत्य त्याला काही वाटतच नाही ब्रह्मातिरिक्त. म्हणून ज्ञानी गेला तर समाधीत आहे आणि आला तर स्वप्नात आहे. म्हणून समाधी आणि स्वप्न या 2 अवस्था ज्याच्याकडे आहे तो ज्ञानी आहे. आणि अज्ञानी कोण? गेला तर सुषुप्तीत आहे आणि आला तर जागृतीत आहे. स्वप्नाला सुद्धा स्वप्न कुठं म्हणतो तो? त्यालाही सत्यच म्हणतो ना. त्याच्यामुळे तो गेला तर सुषुप्तीत आहे आणि आला तर जागृतीत आहे. गेला तर सुषुप्तीत, आला तर जागृतीत, तो अज्ञानी. गेला तर समाधीत, आला तर स्वप्नात, तो ज्ञानी. आणि मग अज्ञानी दशेमध्ये त्याला जसं हे तसं ते वाटतं. म्हणून हा तर्कदृष्टी काय करतो? जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरायला निघाला. आणि ज्ञानी जसं ते तसं हे, म्हणून तो म्हणतो स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटलं नाही तरी ते जसं मिथ्याच आहे त्याच्याकरता जागं व्हावं लागतं. तसं हे जगत सुद्धा मिथ्याच आहे. त्याकरता स्वरूपी प्रबुद्धा चेईलाके, स्वस्वरूपाची जागृती त्याला यावी लागते. आणि ते स्वप्न जसं हे तसं ते ही सिद्ध करण्याकरता कुतर्क करताना त्याने 2 तर्क केले. जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणा किंवा सूक्ष्म देह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो आणि म्हणून त्याला सत्य म्हणा. असं म्हणताना गुरुदेवाने त्याला सांगितलं की या दोन्ही तर्कामुळे स्वप्न सत्य ठरत नाही. त्या जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला का म्हणता येत नाही? अनेक तर्कापैकी एक प्रबल तर्क आपण आता पाहिला. स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो, स्वप्नातला पदार्थ सन्मुख असतो.
म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न हे म्हणता येणार नाही. आणि आता सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा, तर सूक्ष्मदेहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजेच मृत्यू आहे. मग स्वप्नात जाणारी प्रत्येक व्यक्ती मेली पाहिजे आणि घरातल्या लोकांनी सगळं त्याचा अंत्यसंस्कार दहनादी विधी केला पाहिजे. तसं काहीच होत नाही. आणि स्थूल देहाचा सूक्ष्म देहाशी वियोग झाला का शरीर हे वाणे असून बोलत नाही, डोळे असून पाहत नाही, हात असून देवाणघेवाण करत नाही, पाय असून गमनागमन करत नाही, म्हणजे कुठलंच कार्य करायला तो समर्थ होत नाही. म्हणजे तो प्रेत होतो. प्रेत होतो म्हणजे अमंगल प्राणरहित भयंकर दिसतो. आणि मग स्वप्नामध्ये तशीच व्यक्ती ती अमंगल प्राणरहित भयंकर दिसली पाहिजे. त्याचे घरातले ज्ञाती बांधव त्याच्यापाशी थांबले नाही पाहिजे. त्याने अंत्यसंस्काराची लागोलाग तयारी केली पाहिजे. पण असं जर काहीच होत नसेल तर सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो हे म्हणण्यात काही अर्थ नाही. असं ज्या वेळेला श्री गुरुदेव बोलतात त्यावेळेला जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न म्हणून ते सत्य म्हणा हे बरोबर कसं नाही हे त्याला मान्य झालं. पण आजू सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो आणि तो सत्य ईश्वरसृष्ट पदार्थाची व्यवहार करून पुन्हा येथे येतो. या हेतूने स्वप्न सत्य ठरायला काही हरकत नाही. याच्याकरता आणखी तो युक्तिवाद करतो आणि आणखी युक्तिवाद करून तो गुरुदेवाला बोलतो की गुरुदेव देह किती आपल्याकडे बोला. तर देह साधारण सामान्य विचार देह 3 देहाचा विचार केलेला आहे. ज्याच्यामध्ये घनीभूत अज्ञान असतं त्याला कारण देह म्हणतात. ज्याच्यामध्ये 25 तत्व एकत्र येतात, पंचकृत पंचमहाभूताचा उभय गोचर असतो तो स्थूल देह आहे. आणि आत्ताच मागच्या तरंगामध्ये सूक्ष्म देहाचा विचार करत असताना ज्याच्यामध्ये 25 तत्वाचा आपण विचार केला, ज्याच्यामध्ये अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून म्हणजेच पंचतन मात्रेच्या सत्वांशापासून अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनतं अंतकरण. देहाच्या ज्ञानात साधन ते अंतकरण. आणि त्याला वृत्तीभेदाने 4 नावं येतात. संकल्प विकल्प करू लागलं मन, निश्चय करू लागलं बुद्धी, चिंतन करू लागले चित्त, आणि अनात्म पदार्थाचा अभिमान घेऊ लागलं की अहंकार. असं झालंय अंतकरण चतुष्टय. मग स्वतंत्र सत्वगुणापासून होतात ज्ञानेंद्रिय. आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्रेंद्रिय, वायूच्या सत्वगुणापासून त्वगेंद्रिय, तेजाच्या सत्वगुणापासून चक्षुरेंद्रिय, जलाच्या सत्वगुणापासून रसनेंद्रिय आणि पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिय. तसंच पंचकृत पंचमहाभूताच्या मिलित रजवंशापासून होतो तो प्राण. त्याला स्थान आणि कार्यभेदाने प्राण आपण व्यान उदान समान नावे येतात. आणि त्या ज्याला आकाशाच्या स्वतंत्र सत्वगुणापासून बनतंय ते वाघेंद्रिय, बोलता ना ते शब्दाला वाघेंद्रिय. वायूच्या सत्वगुणापासून हस्तेंद्रिय, तेजाच्या सत्व क्षमा करा वायूच्या रजगुणापासून वाघेंद्रिय, आकाशाच्या रजगुणापासून वाघेंद्रिय, वायूच्या रजगुणापासून हस्तेंद्रिय, तेजाच्या रजगुणापासून पादेंद्रिय, जलाच्या रजगुणापासून शिष्ण इंद्रिय आणि पृथ्वीच्या रजगुणापासून घ्राणेंद्रिय. अशी झाली 5 कर्मेंद्रिय. क्रियाजनकाने कर्मेंद्रियाने, ज्ञानजनकाने ज्ञानेंद्रियाने, असे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि चित्त चतुष्टय या 19 घटकाचं कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर. त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रियन मन घेतलं का मनोमय कोश, ज्ञानेंद्रियन बुद्धी घेतली का विज्ञानमय कोश, ज्ञानेंद्रियन प्राण घेतलं का कर्मेंद्रियन प्राण घेतलं का प्राणमय कोश. असे सूक्ष्म शरीरामध्ये 3 कोशाचा विचार आपण करतो. मग तो काय म्हणतो, तुम्हाला चिंता कशाची आहे? तेजाच्या रजगुणापासून पादेंद्रिय. ठीक ना. असे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि चित्त चतुष्टय हे किती झाले? 19. आणि मग हे जर बाहेर गेले सगळीच तर याचं काय होईल? हे मरण प्राण भयंकर असं दिसायला पाहिजे, तसं दिसत नाही. हीच तुम्हाला चिंता आहे ना? गुरुदेव म्हटले हो. तर तो म्हटला काय आहे, सूक्ष्म शरीरामध्ये घटक किती आहे? 19 घटक आहे. तर त्याच्यातले 9च बाहेर जातात आणि 10 इथे राहतात. त्यांनी तर्क काढला 9 बाहेर जातात, 10 इथे राहतात. 9 कोणते बाहेर जातात? ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय. चतुष्टय 4, ज्ञानेंद्रिय 5, 5 आणि 4 9. हे 9 जण बाहेर जातात. बरं, बाहेर कर्म करायचं का ज्ञान करून घ्यायचं? ज्ञान करून घ्यायचं. मग कर्मेंद्रिय प्राण हा जड आहे, म्हणजे तो क्रियाप्रधान आहे. कर्मेंद्रिय क्रियाप्रधान आहे, त्यांची काही बाहेर गरज नाही, फक्त बाहेरच्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणून ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण तेवढे बाहेर जातात आणि प्राण पंचक्रम इंद्रिय आत राहतात. तो प्राण इथे राहिल्यामुळे याचं शरीर मृत्यू समान भयंकर अमंगल प्राणरहित दिसत नाही. अंधनादी क्रियापासून त्याचं संरक्षण होतं. म्हणजे याचं इकडे संरक्षण होतं, तिकडे ज्ञानेंद्रियानं अंतकरण बाहेर जातात, ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करून पुन्हा इथे येतात. आणि त्यामुळे स्वप्नाला सत्य म्हणायला काय हरकत आहे, असा हा गोड तर्क करतो. पण त्याला माहिती नाही का गुरुजी याचं बारसं जेवलेले आहेत
असं काहीतरी काही बोलून चालणार नाही. तर गुरुजी त्याचं काय उत्तर देतात, हा गोड विषय येतो, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. चालेल ना? पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज